हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द्रोणकर फॅशन डिझाईन्स। तर बघा, काल मी जो व्हिडिओ अपलोड केला तो थोडा केलेला, त्याचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ आज मी पुढचं वन टक्स ब्लाऊज कसं जोडायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। इथंपर्यंत सगळा व्हिडिओ तुम्हाला कालच्या पार्टमध्ये बघायला मिळेल। बघा, ती भाईचं पुढच्या बाजूला मी अशी टिक मार्क केलेली आहे। भाईचा मध्य सेंटर असा चेक करून घ्यायचा। बघू शकताय, जी मोराची डिझाईन आहे ती मध्य सेंटरला आली पाहिजे। अशी व्यवस्थित बाही प्रेस करून अगदी व्यवस्थित अशी बाहीचा मध्य सेंटर करून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही, थोडासा इथं कट्स देऊन घ्यायचा, जेणेकरून काय होईल आपल्याला हा मध्य सेंटर हे लक्षात येईल। बघा, मध्य सेंटर ठेवायचा। बघू शकताय तुम्ही, बघा हे मोजून घ्यायचं। शोल्डर किती आहे बघा, इथं किती आहे बघा, थोडीशी मला कमी जास्त वाटत आहे। इथून आतल्या बाजूने जोडायला चालू करायचं। बघू शकताय तुम्ही, मध्य सेंटरपासून इकडच्या साईडची अगोदर जोडून घ्यायची एका बाजूची व नंतर दुसऱ्या बाजूची अशी व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची आहे। बघा, ही आपली बॅक साईड आहे। बघू शकताय तुम्ही, आता बाही उलटी करायची व ह्या बाजूची आपल्याला डिझाईन या बाजूची बाही आपल्याला व्यवस्थित अशी जोडून घ्यायची। बाही जोडताना कुठेही ओढाताण करायची नाही। जसा आकार आहे अगदीच त्याच आकार आहे, जसा आकार दिलेला आहे बाहीचा तसंच गोलाकार आकारमध्ये व्यवस्थित अशी जोडून घ्यायची। बघा, हे ते एक्स्ट्रा कापड मी का ठेवलेलं हे तुमच्या आता लक्षात आलं असेल। बघा, अशा प्रकारे बाही जोडताना इथं आपल्याला थोडंसं कमी पडतं किंचितचं। बघा, तेवढा मी छोटासा अस्तरचा कट देऊन घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, म्हणून थोडंसं ठेवलेलं त्या साईडची बाही जोडताना आपलं काय कमी पडली, बरोबर पुरली, पण मध्य सेंटरपासून इकडं आपल्याला कमी पडली, म्हणून मी अशी थोडंसं मेन फॅब्रिक सोडलेलं होतं। बघा, पुरली का व्यवस्थित। अशा प्रकारे जोड दिलं ना अगदी फिनिशिंग सहित व्यवस्थित होतं। बाहीची मी एक टीप मारून झालेली आहे, दुसरी टीप मारून घ्यायची आहे। बाहीची दोन्ही टोकं व पाठीची खालच्या बाजूची दोन्ही टोकं व्यवस्थित पकडून मोठी टीप मारून घ्यायची अगदी कडनं व एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, बघा अशा प्रकारे आपली बाही मस्तपैकी जोडून झालेली आहे। दुसरी बाहीसुद्धा मी अशाच प्रकारे व्यवस्थित अशी जोडून घेतलेली आहे। बघू शकताय तुम्ही, तशी जोडून करून व्यवस्थित जोडून घेऊन टीप मारून घेतलेली आहे। बघू शकताय तुम्ही, बघा किती सुंदर आपलं फिनिशिंग सेट ब्लाऊज झालेलं आहे। आता जी कमरपट्टी आहे ना ती बटनपट्टीपासून पूर्ण काजपट्टीपर्यंत पूर्ण लावून घ्यायची आहे। बघा, ह्यात मी 2 करणार आहे व त्याला व्यवस्थित असा जोड देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कमरपट्टी व्यवस्थित अशी पुरेल। बघू शकताय तुम्ही, फोल्ड करून कटिंग केले ना पटकन सेम निघते आणि वेळ लागत नाही। बघा, डबल फोल्ड करून मी कमरपट्टी आपले जी हुकाची आयपट्टी आहे तिथून लावायला सुरुवात करायची आहे। बघू शकताय, अगदी व्यवस्थितल्या पाठीतल्या टक्स हे दोन्ही समोर आतल्या बाजूला आल्या पाहिजेत, अशा ठेवत कमरपट्टी व्यवस्थित 1/2 इंचाचं मार्जिन पकडत जोडून घ्यायचे आहे। बघू शकताय, अगदी व्यवस्थित डबल केलेलं दोन्ही पदर एकत्र व्यवस्थित घेऊन अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। बघू शकता, थोडेसे कट करून घेतलेले आहे। बघा, टीप कमरपट्टीच्या साईडला जी मारलेली टीप आहे ती ठेवायची आहे व त्याच्यावरून व्यवस्थित अशी आपली दाबटीप मारायची आहे। बघू शकताय, जो एक्स्ट्रा कट केलेला आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा व इथं मोठी टीप मारून घ्यायची। बघू शकता, अगदी व्यवस्थित अशी मोठी टीप मारून घ्यायची। अगदी जे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित अगदी असे कट करून घ्यायचे आहे।
बघू शकता इथे मी आता कापडाचा तिरका घेतलेला आहे क्रॉसमध्ये. बघा ह्या तिरक्या क्रॉसमध्ये कपड्याची मी नॉट कशी तयार करायची ते दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही तिरका क्रॉसमध्ये 1 इंचाची पट्टी, बघा 1 इंचाची नॉट अशी कट करून 1 इंचाची अशी पट्टी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. फक्त तिरका कपडा पाहिजे. मी जसा कपडा ओढून दाखवला तसा ओढून कपडा बघायचा आहे. बघू शकताय तुम्ही अशी व्यवस्थित फोल्ड करून अगदी काठावरून फक्त 1 पायाचं म्हणजे आपला जो मशीनचा घोडा आहे तो 1 पायाचं मार्जिन सोडून अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे अगदी कडेनं. बघू शकताय तिरका कपडा असल्यामुळे नॉट खूप सुंदर निघते. बघू शकताय तुम्ही अशी व्यवस्थित अगदी कडावरून टीप मारून घ्यायची आहे. बघा मी कशी घेतलेली आहे. जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते अगदी व्यवस्थित अगदी टीप जिथं आहे तिथं पण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होईल, आपण ज्यावेळी ती उलट्या साईडनं तिला सवची करायला जातो, बाहेर तिला फोल्ड करतो ना, त्यावेळेला जो आतला कपडा आहे ना तो व्यवस्थित बाहेर फोल्ड होतो. आपल्याला सुलटी व्हायला फार मदत होते. म्हणून तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता असल्या 1 साईडनं ती नॉट पॅक करून मी घेतलेली आहे. बघा ही आपली हाराची मोठी लॉंग सुई असते ना, ती सुई घालून मी नॉट उलटी करून घेणार आहे. अगदी बारीक सुंदर ह्या सुईपासून आपली नॉट तयार होते. इझिली बाहेरच्या साईडला अशी व्यवस्थित अशी फोल्ड होते. बघू शकताय तुम्ही. थोडासा वेळ जाईल पण व्यवस्थित फोल्ड होते. बघा फक्त शिवलेल्या बाजूकडून थोडंसं आत घालायचं आहे आणि असं प्रेस करत बघू शकताय कितक्यात पटकन आपली अशी नॉट फोल्ड. हळूहळू खेचायचं जेणेकरून कुठेही आपला कपडा अडकणार नाही किंवा कुठेही आपली नुसती सुई एक्स्ट्रा दुसऱ्या कपड्यातून बाहेर येणार नाही. बघा आपली किती सुंदर नाजूक बारीक अशी दोरी तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसत आहे. अगदी झटकेपट आपली दोरी तयार झालेली आहे. बघा 5-5 इंचाचे असे मी हे तुकडे कट करून घेतलेले आहेत. बघू शकताय 5-5 इंचाचे असे चौकोन 3 तयार करून घेतलेले आहेत. बघू शकताय असे मी लटकन तयार करणार आहे. बघा इथं नॉट ठेवायचे. अगदी सुंदर आणि खूप सुंदर असं आपलं पटकन लटकन तयार होतं. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर आणि मस्तपैकी असे पटकन कापडाचं लटकन सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर असं दिसत आहे ते. बघू शकताय तुम्ही. असंच एका नॉटला मी 3 लावून घेणार आहे. बघू शकताय किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं आहे. बघू शकताय जो प्लेन कपडा आहे तो मी मध्ये लावलेला आहे व जे गोल्डनचे काठ आहे तो तयार लावलेला आहे. बघा तर चला बघूया आपलं फिटिंग कसं करायचं ते बघूया. जी कंबर एक्स्ट्राची आपली आहे ती एकदम काठावरून आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय त्या बाजूने सुद्धा आपल्याला अशीच टीप मारून घ्यायची आहे. आता हे आपलं जे मापाचं ब्लाऊज आहे ना त्याची कमर किती आहे ते चेक करून घ्यायची. बघू शकता इथं आपली कमर 27 आहे. कमर व दंडगेर चेक करून घ्यायचा. मी दंडगेर व कमर चेक करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असा. आता इथं दंडगेर किती आहे त्याचा आपल्याला अगदी व्यवस्थित प्रेस करत असा
दंडगेर टाकायचं आहे. बघू शकता 4.5 मी दंडगेर टाकलेलं आहे. ह्याची पूर्ण कंबर मोजून घ्यायची. बघा ह्याची कंबर कितीला आलेली आहे 32. किती 5 इंच डिफरन्स कितीचा 5 येते. 5 इंचाचा चौथा भाग करायचा. 5 इंचाचा मध्य सेंटर 2.5, 2.5चा मध्य सेंटर 1.25 इंच म्हणजे 1.25 इंचावर आपल्याला टिक मार्क करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथे 4.5 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघा अगदी व्यवस्थित असे संपूर्ण बाही व्यवस्थित करून डायरेक्ट अशी फक्त टेप ठेवायचा व अशी फिटिंगची टीप मारायची आहे, जेणेकरून हे अगदी परफेक्ट आणि परफेक्ट फिटिंग होतं. अगदी काहीही मापं घेत परत एक्स्ट्राची घ्यायची गरज नाही. अगदी कमी वेळात परफेक्ट असं फिटिंग बसतं. खूप सुंदर फिटिंग बसतं. मी नेहमी असंच फिटिंग करते. बघू शकताय तुम्ही. अशाच 1.5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला 3 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकताय अगदी झटकीपट परफेक्ट फिटिंग असं माझ्या पद्धतीने करा, व्यवस्थित होतं. बघू शकताय तुम्ही आपलं फिटिंग झालेलं आहे. असंच फिटिंग दुसऱ्या बाजूने करून घ्यायचं आहे. बघू शकताय. तर चला आपला संपूर्ण वन टक्स ब्लाऊज झालेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी